आगामी काळामध्ये महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। पण या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत झालेला घोळ पुन्हा होऊ नये यासाठी विरोधकांनी एकी केली असून निवडणूक आयोगाला धारेवर धरलाय। निवडणुकीच्या मतदार यादीतील दुबार मतदार काढून नवी यादी तयार करावी आणि निवडणुका घ्याव्या अशी मागणी विरोधकांनी केली आहे। मात्र आता विरोधकांच्या याच विरोधी सुरात भाजप आमदार आशिष शेलार यांचा सूर मिसळताना पाहायला मिळत आहे। तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह। 2024च्या मे महिन्यात लोकसभा आणि नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती। या निवडणुकीचा निकाल पाहिला तर लोकसभेत महाविकास आघाडी आणि विधानसभेत महायुतीचा विजय असा निकाल लागला। परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात वाढीव मतदानावरून कलगीतुरा रंगला। कारण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अचानक 5 लाखांहून अधिक मतदार वाढले कसे असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। याच मुद्द्यावरून संसदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप केले। लोकसभेनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत 5 लाखांहून अधिक मतदार वाढले कसे याची प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली। त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत निवडणूक आयोगावर प्रश्नोत्तरांची शर्वत्ती केली। परंतु निरुत्तर राहिलेल्या निवडणूक आयोगानं आपली जबाबदारी झटकली। अशात विरोधकांची पडताळणी आणि मतदार यादीत सापडलेले दुबार मतदार यावरून राज्यात नव्या राजकारणाला ऊत आलं। लोकसभेनंतर अचानक वाढलेल्या मतदानाला दुबार मतदार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला। त्यानंतर राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी हे मान्य केलं की विधानसभा निवडणुकीत आणि मतदार यादीत घोळ झाला। त्यानंतर प्रत्येक विरोधी पक्षांनी आपापल्या तपासानं मतदार याद्या तपासल्या आणि दुबार मतदारांची यादी गोळा केली। त्यामध्ये लाखोंच्या संख्येनं दुबार मतदार आढळले। या सगळ्यात विरोधकांचे आरोप हे निवडणुकीत अचानक झालेल्या पराभवावरून निवडणूक आयोगाला जाब विचारणारे असताना सत्ताधारी भाजपकडून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचं काम सुरू आहे। कारण मतदार यादीतील गोळ्यावरून सर्वच विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं। पण सत्ताधारी भाजप हे मान्य करायला तयार नसून मतदान आणि ईव्हीएम मशीन योग्य असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। परंतु महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील हा गोळ टाळावा यासाठी विरोधकांनी 1 नोव्हेंबर रोजी सत्ताचा मोर्चा काढला। या मोर्चात राज्यातील सर्वच विरोधी पक्षांचा समावेश होता। पण या मोर्चानंतर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं जात आहे। दुबार मतदार केवळ सत्ताधाऱ्यांच्याच मतदारसंघात नाही झालं तर विरोधी पक्षाच्या विजयी आमदारांच्या मतदारसंघातही झालंय। याबाबत मंत्री आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले। परंतु पुरावे सादर करत असताना कदाचित आशिष शेलार यांना विरोधकांनी दुबार मतदारांबाबत केलेल्या आरोपांचा विसर पडला का असं चित्र पाहायला मिळालं। कारण ज्यावेळी विरोधी पक्षातील नेते मंडळी दुबार मतदार झाल्याचा आरोप करत होते त्यावेळी हेच सत्ताधारी नेते मंडळी या ना त्या कारणावरून विरोधकांना योग्य मतदारांचे धडे देत प्रत्युत्तर देत होते। मात्र भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना सादर केलेल्या पुराव्यांवरून मान्यच केलं की दुबार मतदान झालं आणि दुबार मतदार होते। कारण आशिष शेलार यांनी विरोधकांप्रमाणेच त्यांच्या विजयाच्या निवडणुकीच्या मतदार यादीचा दाखला दिला। म्हणजेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाला। त्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादी सादर करत त्यातील दुबार मतदार आशिष शेलार यांनी समोर आणले। आता आशिष शेलार यांचे आरोप काय आणि लोकसभेच्या यादीत किती दुबार मतदार होते हे जाणून घेऊया। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक दावे केले। लोकसभा निवडणुकीत राज्यात जी मतदार यादी वापरण्यात आली तिचा अभ्यास केल्यानंतर 31 विधानसभा मतदारसंघात तब्बल 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार आढळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। हे दुबार मतदार लोकसभेत मवियाच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या मत फरकापेक्षा अधिक असून संपूर्ण 288 मतदारसंघात असे 16 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फक्त हिंदू मराठी दुबार मतदार दिसतात, मुस्लिम दुबार मतदारांकडे डोळे झाका असा सवाल उपस्थित करत शेलार यांनी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे देणार असून राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांना बेनकाब करणार असल्याचं सांगितलं आहे। याशिवाय लोकसभेत महाविकास आघाडीला 2,50,15,819 मतं मिळाली तर महायुतीला 2,48,12,727 मतं मिळाली। अंतर फक्त 2,03,192 मतांचं आहे। याच निवडणुकीतील मतदार याद्या तपासल्या असता केवळ 31 विधानसभा मतदारसंघात 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार आढळले। भाजपाला कमी पडलेली मतं याहून कमी आहेत। मग हा तुमचा घोटाळा नाही का असा सवालही शेलार यांनी
राज आणि उद्धव ठाकरे यांना केलाय। संपूर्ण राज्यात 16 लाखांहून अधिक दुबार मतदार असतील असंही त्यांचं म्हणणं होतं। मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचे आमदार आणि त्यांच्या विजयी मतांची आघाडी तसेच त्या मतदारसंघातील दुबार मुसलमान मतांची यादी सादर केली आहे। त्या यादीमध्ये आता किती दुबार मतदार आहेत ते जाणून घेऊया। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 149 मध्ये एकूण 30,701 दुबार मुस्लिम मते होती। त्यानंतर उत्तम जानकर यांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील 254 वॉर्डमध्ये 4,399 दुबार मुस्लिम होती। यानंतर राजेश टोपे यांच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील 100 वॉर्ड नंबर या ठिकाणी 11,751 दुबार मुस्लिम मते होती। यानंतर अमित देशमुख यांच्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील 235 वॉर्डमध्ये 20,613 दुबार मुस्लिम मते होती। यानंतर ज्योती गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातील 178 वॉर्डमध्ये 10,789 दुबार मुस्लिम मते होती। यानंतर अमीन पटेल यांच्या मुंबादेवी मतदारसंघातील 186 वॉर्डमध्ये 11,126 दुबार मुस्लिम मते होती। यानंतर नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर मतदारसंघातील 57 नंबरच्या वॉर्डमध्ये 8,342 दुबार मुस्लिम होती। यानंतर असलम शेख यांच्या मालाड पश्चिम मतदारसंघातील 162 वॉर्डमध्ये 17,007 दुबार मुस्लिम मते होती। यासोबतच राहुल पाटील यांच्या परभणी मतदारसंघातील 96 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये 13,313 दुबार मुस्लिम मते होती। यानंतर सुनील राऊत यांच्या विक्रोळी मतदारसंघातील 156 वॉर्डमध्ये 3,450 दुबार मुस्लिम मते होती। तर संजय पोतनीस यांच्या कलिना मतदारसंघातील 175 वॉर्डमध्ये 6,973 दुबार मुस्लिम मते होती। तसंच अनंत नर यांच्या जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघातील 158 वॉर्डमध्ये 6,441 दुबार मुस्लिम मते होती। तर नितीन देशमुख यांच्या बाळापूर मतदारसंघातील 29 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये 5,251 दुबार मुस्लिम मते होती। यासोबतच सुनील प्रभू यांच्या दिंडोशी मतदारसंघातील 149 वॉर्डमध्ये 5,347 दुबार मुस्लिम मते होती। तर कैलास पाटील यांच्या धाराशिव मतदारसंघातील 242व्या वॉर्डमध्ये 11,242 दुबार मुस्लिम मतं आढळल्याचा दावा आशिष शेलार यांनी केलाय। मात्र आशिष शेलार यांच्या दाव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। नेमकं त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेऊया। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते। ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काही कळत नाही। पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे। आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा, आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये। आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील। आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील। त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे। पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे, नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही। हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय। म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा, अगदी वाराणसी बिराणसी, त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं। तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे। आणि दुसरा महत्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायकात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायकात। तर हे सगळं एका दगडात आशिष शेलारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय। सध्या राज्यामध्ये दुबार मतदार आणि मतदान यादीतील घोळावर राजकारण पेटलंय।
तुम्हाला काय वाटतं? आगामी काळातील निवडणुकांमध्ये नेमकं काय घडेल? याबाबतचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.